परिस्थिती अशी आता शिवसेनेची की 8 जागांमध्ये मजबूत परिस्थिती आहे आणि त्या जागा जर आपण लढवल्या तर निश्चितपणाने यश मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेना ठाकरे गट आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून वेगवेगळ्या नागरिकांच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करणं असो किंवा अंतर्गत बैठका घेणं असो, या सर्वांच्या माध्यमातून विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली आहे। जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आपल्या सोबत आहेत। भाऊ, एकीकडे नागरिक समस्या घेऊन तुम्ही जनतेसोबत जातात आणि दुसरीकडे चाचपणी चालू आहे। निश्चितपणाने की नागरिक समस्या सोडवणं ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन नागरिक समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करतात। तुम्ही आरोग्याचा प्रश्न घेतलाय, विजेचा प्रश्न घेतलात, आंदोलनाचा देखील इशारा दिलाय। हा केवळ इशाराच आहे का आंदोलन वगैरे करणार नाही? विजेच्या प्रश्नावरती शिवसैनिक अतिशय आक्रमक आहेत। इंदिरानगर पाथर्डी ते नासर्डी म्हणजे इंदिरानगरचा जो भाग आहे त्यामध्ये विजेचा लपंडाव फार दिवसापासून चालू आहे। त्यामध्ये अधीक्षक अभियंता पडळकर आणि मुख्य अभियंता कुमटीकर आणि कार्यकारी अभियंता कोण मला माहीत नाही, परंतु त्यांच्या चुकीमुळे निष्काळजीपणामुळे हा जो जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की विद्युत पुरवठा दुरुस्ती न झाल्यामुळे, केबल्स दुरुस्ती न झाल्यामुळे ही समस्या स्वतःहून त्यांनी निर्माण केली आहे। म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये निग्लिजन्सपणा आल्यामुळे हा नागरिकांना त्रास होतोय आणि त्याची निश्चितपणाने त्यांना भरपाई करावी लागेल। त्यांनी सांगितलं आता 7-8 दिवसात आम्ही मुख्य केबल टाकतो नवीन आणि सप्लाय हा रेग्युलर करतो। टाकळी सबस्टेशन ते भावानगर सबस्टेशन हे 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। त्या केबलला प्रोटेक्शन नाहीत आणि ठिकठिकाणी त्या वरती टाकल्यामुळे 1.2 मीटर डेप्थमध्ये न टाकता वरच्यावर केबल टाकल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। तो टेक्निकल जे आहेत पडळकर आणि कुमटीकर साहेबांच्या लक्षात आलेलं आहे। आजच सकाळी मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की हे 7-8 दिवसात आम्ही हा प्रश्न सोडवतो। आपण इशारा दिला होता? इशारा 10 दिवसाचा दिलेला आहे, ते 7 दिवसातच ते काम पूर्ण करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आता 2 दिवसापासून तिकडे सप्लाय रेग्युलर झालेला आहे। जरी त्यांनी स्टँड बाय अरेंजमेंट जरी तयार केली असली, इकडनं तिकडनं सप्लाय जरी दिला असला, टेम्पररी अरेंजमेंट जरी तयार केली असली, पण ते आता सप्लाय सुरळीत केलं आहे। 5-7 मिनिटाच्यावर ब्रेक नाही असं त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि 7 दिवसानंतर परमनंट सोल्युशन त्याच्यावर निघेल। विधानसभा निहाय तुमच्या बैठका देखील सुरू झालेल्या आहेत। उमेदवार समोर आलेत कोणी? नाही, उमेदवार अजून समोर नाही, तर हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे। जागा वाटपामध्ये कुठले मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये मिळतात त्याच्यावरती उमेदवार ठरतील। चाचपणी करताय तुम्ही? हां, चाचपणी संघटना ही प्रत्येक मतदारसंघामध्ये मजबूत झाली पाहिजे। त्यामुळे बैठका ह्या प्रत्येक मतदारसंघाच्याच आम्ही घेणार आहोत आणि त्यामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहोत। पण 15 विधानसभा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, सर्व मतदारसंघामध्ये तुम्ही बैठका घेतायत का? हो, शहरामधल्या ज्या माझ्याकडे आहेत त्या 6 विधानसभा आहेत आणि जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा आहेत। 15 पैकी किती आपण लढवणार हे स्ट्रेंथनुसार, ज्याची ताकद जिथं असेल त्यानुसार पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि देतील। पण आता शिवसेनेची ताकद किती वाटते? निश्चितपणाने शिवसेनेची ताकद ही मजबूतीने संघटना काम करते। त्यामुळे असं वाटतं की 15 पैकी 8 जागा आपण लढवाव्यात अशी इच्छा आहे। पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील, त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन केलं जाईल। या 15 पैकी तुम्ही 8 म्हणतात, 8 ठिकाणी शिवसेना स्ट्रॉंग आहे असं तुमचं मत आहे? भक्कम आहे, 8च्या 8 जागा निवडून येतील अशी भक्कम परिस्थिती आहे। त्यामुळे मागणी आम्ही वरिष्ठांना कळवतोय की कुठला मतदारसंघ आपल्याकडे जिल्हा प्रमुखांचा जो अहवाल असतो त्या जिल्हा प्रमुखांच्या अहवालामध्ये आम्ही ही मागणी केलेली आहे। मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकसंघ होती, त्यावेळेस फक्त 2च जागा तुमच्या निवडून आल्या जिल्ह्यात। हा, त्यावेळच्या काही तांत्रिक चुका असतील किंवा काही अडचणी असतील, त्यावेळचं मला सांगता येणार नाही, परंतु ह्यावेळची परिस्थिती वेगळी आहे आणि निश्चितपणाने मजबूतीने संघटना उतरलेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या बैठका, शाखा प्रमुखांच्या बैठका हे सुरू झालेलं आहे। शहरातल्या 3 जागा आहेत, एक देवळालीच्या, अशा 4 जागा आहेत। या 4 पैकी
तुमची शिवसेना किती जागांवर लढणार आहे? शहरामध्ये शिवसेनेची ताकद चांगली आहे. तर शिवसेना ही 4 जागांसाठी आग्रही राहील. शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहील. नाही, पण नाशिक मध्य म्हणा किंवा पश्चिम शरद पवार गट देखील आग्रही आहे. नाही, तेच म्हटलं मी. आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब जो काही निर्णय घेतील तो मान्य राहील. मध्यमध्ये आहे, पश्चिममध्ये आहे, देवलालीमध्ये आहे, पूर्वमध्ये पण कॅन्डिडेट आहे. परंतु शेवटी पक्षाची ही तळजोड असते. वरिष्ठ पातळीवरती आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब काय निर्णय घेतात त्यानुसार मतदारसंघाची बांधणी करताना सर्वच बांधणी आम्ही करतो आहे. पण ॲक्च्युली कुठले मतदारसंघ मिळतात त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. पण ज्यावेळेस तुम्हाला जिल्ह्याचा अहवाल मागितला जाईल उद्धव ठाकरेंकडनं, तुमच्याकडनं काय अहवाल जाणार आहे? नाही, माझ्याकडनं जो मजबूत जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आपण लढवलं तर निश्चितपणाने यश मिळेल. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना ह्या प्रामुख्याने ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे असा अहवाल आम्ही निश्चितपणाने पाठवलेला आहे. किती जागांसाठी? 8 जागांसाठी आग्रही असणार? नाही, परिस्थिती अशी आहे आता शिवसेनेची की 8 जागांमध्ये मजबूत परिस्थिती आहे आणि त्या जागा जर आपण लढवल्या तर निश्चितपणाने यश मिळेल. मध्य आणि पश्चिमसाठी तुम्ही दावा करणार? आहेच ना, मध्य पश्चिम देवलाली हे आहेच. हे आहेत सुधाकर बडगुजर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांचं मत आहे शिवसेना नाशिक जिल्ह्यातल्या 15 पैकी 8 जागांमध्ये शिवसेनेची भक्कम स्थिती आहे. नाशिक शहरातल्या 3 जागा सध्या भाजपकडे आहेत. त्या 3 पैकी 2 जागांवर आता शिवसेना ठाकरे गटानं आपला दावा सांगितलेला आहे. समोरच्या बाजूला शरद पवार गटाकडनं देखील याच जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे 2 मतदारसंघ सध्या तरी कळीचे ठरतील असं वाटतंय. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.